नमस्कार. हिवाळा स्पेशल बेस्ट ब्युटी टिप्स. 1. त्वचा कोरडी असल्यास हिवाळ्यात साबणाचा वापर थोडा कमी करावा. 2. हिवाळ्यात कोरडी त्वचा असेल तर क्लिन्झिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करा आणि त्वचा जर तेलकट असेल तर त्वचेवर ॲस्ट्रिंजंट कापसाने लावा. 3. थंडीमुळे त्वचा कोरडी पडत असल्यास मॉइश्चरायझिंग लोशन लावा, कोरडेपणा कमी होतो. 4. रात्री झोपताना कोल्ड क्रीम किंवा स्किन लोशन लावा. 5. चेहऱ्यावर पुटपुळ्या असतील तर मेकअप करणे टाळा. 6. थंडीच्या दिवसात तळपायांना भेगा पडतात तर शक्यतो पायमोजे वापरावे. रात्री झोपताना नियमित तेलाने किंवा घरात उपलब्ध असेल त्या क्रीमने पायांना थोडा मसाज करावा किंवा नुसते लावावे. त्यामुळे पायाची त्वचा मुलायम राहते. 7. थंडीत हात व शरीराच्या उघड्या भागाचा रंग काळा पडतो. त्यासाठी बॉडी लोशन लावा, त्यामुळे रंग उजळतो. 8. लिंबाच्या रसात थोडे ग्लिसरीन व थोडे गुलाब पाणी टाकून बॉडी लोशन तयार करा आणि त्याचा वापर त्वचेवर केला तरी चालतो. 9. हात व बोटे मुलायम राहण्यासाठी रोज दुधाच्या सायीने मालिश करा. 10. शरीराचा कोरडेपणा जाण्यासाठी सर्व शरीराला मोहरीचे, बदामाचे किंवा पेरूचे तेल लावून थोडा वेळ उन्हात बसा. मग गरम पाण्याने आंघोळ करा, त्यामुळे शरीराचा थकवा नाहीसा होतो. 11. सुती, कॉटन, उबदार असे स्वच्छ कपडे अंगभर घालावे, यामुळे हिवाळा त्रासदायक वाटत नाही, त्वचासुद्धा चांगली राहते. 12. थंडीच्या दिवसात त्वचा चांगली राहण्यासाठी कोल्ड क्रीम लावून हलक्या हाताने मालिश करा. 13. अंघोळीच्या पाण्यात नेहमी पेरूचे तेल टाकल्याने त्वचा आकर्षक होते. 14. हिवाळ्यात त्वचा रखरखीत होते, यासाठी आवळा पावडर, कच्चे तीळ वाटून केलेली पावडर व गुलाब पाणी यांचे मिश्रण तिळाच्या तेलात कालवून स्नानापूर्वी 15 मिनिटे लावावे. 15. तुमच्या चेहऱ्यावर डाग नसले व चेहरा सुंदर असला तरी हिवाळ्यात बेसन म्हणजेच डाळीचे पीठ चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने पाण्याने धुवून टाका, त्वचा मऊ व चमकदार होईल. 16. थंडीच्या दिवसात ओठ मऊ ठेवण्यासाठी कोरफड, साखर आणि नारळाचं तेल, हळद, दूध, बदाम तेल आणि लिंबू यापासून बनवलेले स्क्रब ओठांसाठी उपयोगी ठरतात. यामधील घटक ओठांमधील कोरडेपणा कमी करतात. 17. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी, यामुळे तुमची त्वचा मऊ राहील. 18. हिवाळ्यात आहाराची काळजी घ्यावी. बरीच हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु या हंगामात स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी खाणे फायद्याचे ठरते. बेरीमध्ये जीवनसत्त्वे व अँटीऑक्सिडंट असतात, यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. 19. थंडीच्या दिवसात गरम पाण्याने स्नान केल्याने त्वचेची रंध्रे मोकळी होतात आणि त्यामुळे आळस, थकवा दूर होतो. 20. हिवाळ्यात आहारात सूप, कोशिंबीर, रस आणि दूध यांचा समावेश करावा, यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुरीची डाळ, मुगाची डाळ, बाजरी, हुलगे खाणे योग्य. अशाच प्रकारे सकस आहार घ्यावा. तसेच थंडीमध्ये बदाम, शेंगदाणे, तीळ इत्यादी उष्णतावर्धक पदार्थ जरूर खावेत. 21. खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलाने मसाज करून आंघोळ करणं हा उपाय सर्वोत्तम आहे. तेवढा वेळ नसल्यास आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलेही तेल थोड्या प्रमाणात घालावं, म्हणजे त्वचेचे आपोआप मॉइश्चरायझिंग होते. 22. उटण्याचा वापरसुद्धा त्वचेसाठी खूप छान उपाय आहे. उटण्यामध्ये अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, हळद अशा अनेक उपयुक्त वनस्पतीचे मिश्रण असते, ज्या त्वचेला स्वच्छ तर करतातच, पण त्वचेवरील दोष दूर करण्यासही समर्थ असतात. उटण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे त्वचेला चांगली स्निग्धता मिळते. वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो. 23. रात्री बदाम भिजवून सकाळी त्याची सालं काढून पेस्ट करून ती संत्र्याच्या रसात मिक्स करून लावावी. 24. ज्यांची त्वचा मुळातच कोरडी आहे त्यांची त्वचा थंडीमध्ये जास्त सुरकुतलेली दिसते. अशांनी मध आणि लिंबू रस किंवा साखर आणि लिंबू रसाने स्क्रब करावं. 25. घरच्या घरी मॉइश्चरायझर करायचे झाल्यास लिंबू रस, गुलाब पाणी आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन रोज सकाळी आंघोळीनंतर हातापायांना लावा. दिवसभर त्वचा मऊ राहते. 26. थंडीच्या दिवसामध्ये आवळ्यामध्ये असणारे पौष्टिक घटक त्वचा डिहायड्रेट होण्यापासून रोखतात. आवळा किंवा आवळा ज्यूस त्वचेमधील आर्द्रता टिकवून ठेवतात. यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये यासाठी आवळा खावा किंवा आवळा ज्यूस प्यावा. 27. हिवाळ्यात ओठांचा ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी सारखी त्यावर जीभ लावू नये. ओठांची त्वचा खूप नाजूक असल्याने त्यावर हवा आणि थंड वातावरणाचा परिणाम लवकर पडतो. ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. अधिक प्रमाणात पाणी प्यायल्याने व झोपताना लिप बामचा वापर केल्याने फायदा होतो. तसेच ओठ फुटू नये यासाठी ओठांवर दुधावरची साय लावणे उत्तम असते. ओठांवरील चिरांवर घरचे ताजे लोणी किंवा घरचे साजूक तूप लावून ठेवल्यास फायदा होतो. 28. थंडीच्या दिवसात आपली त्वचा नाजूक होते, तर मसूर डाळीचे पीठ किंवा बेसनाचे पीठ
आणि दूध, थोडीशी हळद अशा प्रकारचा पॅक त्वचा स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी लावू शकता. 29. हिवाळ्यामध्ये तळपायांना विशेषतः टाचांना भेगा पडणे, भेगांमधून रक्त येणे यासुद्धा तक्रारी आढळतात. अशावेळी तळपायांना कोकमाचे तेल लावणे, फरशीच्या थंडपणापासून संरक्षण म्हणून पायात मोजे घालणे आणि घरातही चप्पल घालणे हे सुद्धा खूप उपयोगी ठरते.